आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो। सातारा म्हणजे शाहू नगरी, याला ऐतिहासिक वारसा आहे। छत्रपती शाहू महाराजांनी मराठी साम्राज्याची राजधानी स्थापन केली। त्याच राजधानीची औद्योगिक विकासाकडे करण्याचा पुढाकार छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज व आमचे मार्गदर्शक छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांनी घेतला आहे। महाराजसाहेब यांच्या संकल्पनेला मान देऊन माननीय नामदार नारायण राणे साहेब, माननीय नामदार भागवत कराड साहेब व आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलात, याबद्दल आपल्या सर्वांचे भाजप उद्योग आघाडी, नक्षत्र फाउंडेशन व श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत व लाभ करून देणे। भारतीय जनता पार्टी आघाडी ही उद्योजक व शासन यामधील मधला दुवा म्हणून अत्यंत प्रगल्भ काम करत आहे। त्यांचा आज पहिला प्रयत्न आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही। माननीय श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले राणीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षत्र फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी एक्सपोचं आयोजन केलं जातं व त्याच्यातून व्यावसायिकांना एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म उभा करून देण्यात येत आहे। तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रसमूहाच्या वतीने रोजगार मेळावे, व्यावसायिक परिषद अशा विविध उपक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करून उद्योजकांना चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं जात आहे। कोरेगाव विधानसभेचे आमदार मावळ मतदारसंघाचे माजी आमदार माननीय संजय बाळा भेगडे साहेब यांचंही आपण स्वागत करूया। मी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपल्याला विनंती करते आपण हे स्वागत करावं। भेगडे साहेब, मावळ मतदारसंघाचे माजी आमदार माननीय संजय बाळा भेगडे। पेशकार साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत। माजी आमदार आनंदराव पाटील, मनोज शेंडे, मी आपल्याला विनंती करेन। प्रदीप पेशकार साहेब व्यासपीठावरती आहेत। उद्योग आघाडी भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार साहेब यांचं स्वागत मनोज शेंडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करेन। माजी उपनगराध्यक्ष सातारा भरत पाटील साहेब व्यासपीठावरती आहेत। भाजप महाराष्ट्राचे सचिव विजयराव भिलारे, मी आपणाला विनंती करेन आपण भरत पाटील साहेबांचं स्वागत करावं। विक्रम बाबा पाटणकर, पुरुषोत्तम जाधव साहेब व्यासपीठावरती आहेत। सयाजीराव शिंदे, मी आपणाला विनंती करेन पुरुषोत्तम जाधव यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं। धैर्यशील कदम साहेब यांचंही स्वागत करावं। डॉक्टर महेश गुरव, मी आपणाला विनंती करेन की माननीय धैर्यशील कदम आपलं स्वागत करावं। जयवंत पवार, मी आपणाला पुन्हा एकदा विनंती करते। किरण बर्गे विशेष निमंत्रित सदस्य भाजप महाराष्ट्र यांचंही आपण स्वागत करावं। साहेब, आपणाला विनंती करते आमच्या या सर्व उद्योजकांचा गौरव आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी आमची इच्छा आहे। त्यामुळे माननीय नारायण राणे साहेब यांच्या हस्ते उद्यम तारा पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत BVG इंडियाचे हनुमंतराव गायकवाड। कुठल्याही मोठ्या ठिकाणी आपण गेलात, मंदिरामध्ये असू देत, भारतीयाच्या संसदेपासून ते बालाजीच्या मंदिरापर्यंत सगळीकडे सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्थेमध्ये BVGने आपलं नाव देशाच्या पातळीवर कोरलेलं आहे। देशातल्या 75,000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे हनुमंतराव गायकवाड त्यांच्या कार्याने आणि प्रेरणेने आज भारतभर पोहोचलेले आहेत। विप्रो पारी प्रायव्हेट लिमिटेडचे हृदय भोसले, मी आपणाला व्यासपीठावरती निमंत्रित करते। पुरस्कार वितरण आणि त्यांच्यासोबत त्यांची ऑडिओ व्हिज्युअलसुद्धा। AV प्लीज, विप्रो पारी प्रायव्हेट लिमिटेड। हो, पुरस्कार द्यायचा, त्यांची माहिती घेत राहू आपण आणि पुरस्कार प्रदान होत राहील। पुरस्कार वितरण आणि त्यांची माहिती असं सायमल्टेनियसली घेत राहू आपण। त्यामुळे विप्रो पारी प्रायव्हेट लिमिटेड, हृदय भोसले,
गिरीश चितळे यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करते पुढच्या उद्यम तारा पुरस्कारासाठी. मेसर्स BG चितळे, AV प्लीज. श्री गिरीश चितळे. श्री गिरीश चितळे, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. मनापासून स्वागत. चितळे हे नाव जरी ऐकलं तरी लगेच चितळ्यांचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ डोळ्यांसमोर येतात, कारण त्यांनी गुणवत्तेच्या बाबतीत जागतिक दर्जा गाठलाय. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी येथून दुधाचा छोटेखानी स्वरूपात सुरू झालेला व्यवसाय आज महाराष्ट्राला सातत्याने सकस आणि गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारं एक महत्त्वाचं नाव ठरलंय. अर्चना पवार, AV प्लीज. या पुरस्कारार्थींना मी व्यासपीठावरती निमंत्रित करेन. बॅकग्राऊंडला त्यांची काही जणांनी त्यांची व्हिडिओ पाठवलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे त्यांच्या कामाविषयीची माहिती त्यांच्या ऑडिओ व्हिज्युअलमधनं मिळेलच. सगळ्यात आधी आपण इथे व्यासपीठावरती मी निमंत्रित करते फारुख नरिमन कुपर, जे केवळ साताऱ्यापुरतं मर्यादित असलेलं नाव नाही आहे, तर उभ्या महाराष्ट्राला आणि भारताला माहिती असलेली ही नावं, ज्यांना आपण इथे सन्मानाने निमंत्रित करतो आहोत आणि उद्यम तारा पुरस्काराने इथे सन्मानित करतो आहोत. मी माननीय राणेसाहेब आपणाला विनंती करते की माननीय फारुख नरिमन कुपर यांना आपण उद्यम तारा पुरस्काराने सन्मानित करावं. आजच्या उद्योग परिषदेच्या निमित्ताने आपल्या उद्योगामध्ये नावाजलेली मंडळी पश्चिम महाराष्ट्रातली आणि या निमित्ताने आलेले नवीन उद्योजक यांना प्रेरणा असावी यासाठी आपण काही जणांना आवर्जून इथे सन्मानित करतो की ज्यांनी असलेल्या अडचणींवरती मात करत आपल्या उद्योगाला आणि आपल्या प्रॉडक्टला एक विशेष ओळख निर्माण करून दिलेली आहे. अशा मोजक्या काही जणांचा आपण सन्मान करतो आहोत. फारुख नरिमन कुपर उद्योग समूह गेली 100 वर्षांहून अधिक काळ आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये साताऱ्यामध्ये काम करतो आहे आणि उद्योग समूहाच्या बरोबरच एक अत्यंत सुसंस्कृत आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारं नाव म्हणूनही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांना आज माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांच्या हस्ते उद्यम तारा पुरस्काराने आपण सन्मानित करतो आहोत. मी माननीय राणे साहेबांना विनंती करते की हा पुरस्कार आपण आपल्या हस्ते त्यांना वितरित करावा. माननीय केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे साहेब यांच्या वतीने या उद्योग परिषदेमध्ये माननीय श्री फारुख नरिमन कुपर यांना उद्यम तारा पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत. या पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये कुपर कॉर्पोरेशनचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे आजच्या परिषदेच्या की बाहेर कशासाठी आपल्या उद्योग आपल्याला मिळत राहिला, आपल्याला रोजगार मिळत राहिला तर आपण इथेच आपलं सगळं जीवन व्यतीत करू शकतो. त्यामध्ये ज्यांनी योगदान दिले त्यात कुपर कॉर्पोरेशन हे खूप मोठं नाव आहे. ज्यांना आज आपण पुरस्कार देतो आहोत त्या सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने मी फारुख कुपर साहेबांना विनंती करेन की आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. फक्त कुपर साहेब मनोगत व्यक्त करणार आहेत, बाकी सगळ्यांसाठी आपण पुरस्कार वितरण करणार आहोत. ते व्यासपीठावरच्या सगळ्यांनाच ओळखतात, त्यामुळे सगळ्यांशी 2-2 मिनटं बोलत मग ते आपल्याशी 2 मिनटं बोलतील. अहो तुम्ही त्यांच्याशी बोला, यांच्याशी नाही. मी आपणाला विनंती करेन 2 मिनटं बसून घ्यावं. सरांचं मनोगत झालं की पुढच्या पुरस्कार वितरणाकडे आपण वळतो आहोत. येस सर. 2च मिनिट बोलणार. आता व्यासपीठावर येऊन बोलणंच. माझ्याशी नाही उदयनराजे भोसले, नारायणराव राणे, भागवतराव कराड, नरेंद्र पाटील, महेश शिंदे, मदन भोसले, अनंतराव पाटील आणि व्यासपीठावर सगळं मान्यवर उपस्थित बंधू. मला आज पुरस्कार मिळाला. आपण सगळं म्हणत होतं की मोठं उद्योग नाही इथे. मला सांगायचं की माझ्या आजोबाच्या काळपासून आम्ही इथे 100 वर्ष उद्योग करतो. आजोबांनी नांगराचं निमित्त केलं होतं.
आज आम्ही डिझेल इंजिन बनवतो, पुढच्या महिन्यात एक अजून फॅक्टरी खोलतो. आणि नारायणराव, मी सांगितलं तुम्हाला एक ट्रॅक्टरचं फॅक्टरी लगेच तयार होणार आहे, त्यावेळेला उद्घाटनाला यायला पाहिजे. पण आम्ही तुम्ही आम आदमीचं ऐकत नाही. उदयनराजे तो जबाबदारी टाकलेला आहे ते. मी वेळ घेत नाही. मला फार बरं वाटलं इथं येऊन आणि मनापूर्वक आभार मानतो. साताराचं संस्कृती, साताराचं परंपरा चांगला आहे आणि केवळ शासनाचं सगळं आम्हाला सोयीसुविधा केलं म्हणून आम्ही हे प्रगती केलं. त्याच्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस. राजे भोसले, मी आपणाला विनंती करते आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी व्यक्तिशः माझ्या वतीने, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थित सर्व आपण जमलेले ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या सगळ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषद याचं नियोजन करत असताना मी दिल्लीत ज्यावेळेस होतो, आदरणीय राणेसाहेबांची सखोल चर्चा केली. त्यांनी होकार दिला आणि आज वेळात वेळ ते काढून या आपल्या सगळ्यांना उत्तेजित करण्याकरता उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनापासून मी स्वागत करतो, त्यांचे आभारही मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर कराडसाहेब देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आले, त्यांचं देखील स्वागत आणि आभार. आणि आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांच्यामुळं सगळ्या एकंदरीत या परिषदेची शोभा वाढली असे आवर्जून उपस्थित असलेले माझे मित्र नरेंद्र पाटील असतील, आमदार जयकुमार गोरे, संजय काका खासदार, त्याचबरोबर आमदार महेश शिंदे, त्यानंतर बाळासाहेब बेगडे, मदनदादा, आनंदराव पाटील, प्रभाकर घारगे, भरत पाटील, राजेंद्र यादव, अशी मोठी लिस्ट आहे. उपस्थित सर्व ह्या लोकांमुळं आज आणि खास करून ह्या परिषदेला आपण सर्व त्यात सहभागी झाल्यामुळं आज ही परिषद पार पडत आहे. आपल्या सगळ्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. आणि नुकतंच आदरणीय राणेसाहेबांच्या हस्ते, कराडसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी जे उद्योजकांना पुरस्कार देण्यात आले त्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. मागं अशीच आम्ही एक परिषद घेतली होती, इनोव्हेटिव्ह सातारा म्हणून. कारण ह्या संपूर्ण परिसरामध्ये उद्योग कसे येतील, जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल, ही एक त्याच्या मागची संकल्पना होती, भावना होती. आणि त्यानंतर नारायण राणे साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी संपूर्ण त्यांचे आणि त्यांची सर्व जी सेक्रेटरी असतील त्यांची सर्व टीम त्या ह्या ठिकाणी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं. आपण एक आता विचार केला पाहिजे की दिवसांदिवस नोकऱ्या मिळणं हा आता विषय राहिलेला नाही आहे. त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पायावर आपण कसं उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून कर्तृत्वावर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची, आज आपल्या म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबाची
उदरनिर्वाहाची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्याकरता जे MSME मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीचं जे खातं, त्या खात्याचे मंत्री आदरणीय राणेसाहेब आहेत. तर बारकाईने आपण जर विचार केला तर ज्या वेळेस संपूर्ण जगभरात एक प्रकारचं रिसेशन आलेलं पाहायला मिळत होतं, प्रत्येक ठिकाणी काय करायचं किंबहुना फार मोठ्या मोठ्या ज्या बँका होत्या अमेरिकेत असेल ठिकठिकाणी, त्या कोलॅप्स झाल्या होत्या. आणि त्यावेळेस संपूर्ण हे जे डिपार्टमेंट आहे राणेसाहेबांकडं, ह्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना दिलासा मिळाला. किंबहुना MSME हे जे डिपार्टमेंट आहे हे ह्या संपूर्ण इंडस्ट्रीचा कणा म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आपण सर्वांनी जास्तीत जास्त त्यातनं बोध घ्यावा, जास्तीत जास्त या स्कीम्सचा फायदा करून घ्यावा. फार मोठ्या उंचीवर आपण गेलेलं हे आम्हाला सर्वांना पाहायचं आहे. तुम्ही मोठे झाला तर हे संपूर्ण हा परिसर मोठा होणार, कारण एकटं मी किंवा बाकी कोणी काय करू शकत नाही. ही एक संयुक्तिक जबाबदारी तुमची, आमची, आपल्या सगळ्यांची आहे. मग फारुख उपकर साहेब असतील, दत्ता गायकवाड असतील, आणि खास करून सविस्तर आता जे मासचे जे अध्यक्ष आहेत राजेंद्र मोहिते, त्यांनी अनेक ज्या काही योजना आहेत ज्या बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. मग क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी स्कीम असेल, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइज असेल, आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भात त्यांनी उल्लेख केला. ह्या सगळ्या बाबतीत राणेसाहेब आपण सूचना द्याव्यात की जर ह्यांना योग्य असं सहकार्य ह्या स्कीमच्या माध्यमातून जर मिळालं तर निश्चितच ही सुद्धा जसं आता ठराविक एक 10-15 लोकांना पारितोषिक मिळालं तर भविष्य काळामध्ये निश्चितच मला खात्री आहे की आपल्याच हस्ते अनेक जे तरुण आहेत आज त्यांनासुद्धा असे पारितोषिक आपल्या हस्ते वितरण करण्याचा योग यावा. त्याचबरोबर इथं जे टेक्नॉलॉजी MSMEचं जे टेक्नॉलॉजी सेंटर आहे त्याचं एक सुद्धा त्याचं झोनल ऑफिस ह्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण हा संपूर्ण जो परिसर आहे म्हणजे केवळ सातारापुरतं मर्यादित नाही, तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हा आजूबाजूचे जे काही जिल्हे आहेत ह्यालासुद्धा त्यातनं निश्चित लाभ होईल. आम्ही आमच्या वेबसाईट आमच्या स्वतःच्या वेबसाईटवर बिझनेस कॉन्क्लेव्ह सातारा gmail.com यावरती आम्ही ती वेबसाईट चालू केलेली आहे. जे काय अडचणी आपल्याला येतील, खास करून जे तरुण आहेत, तरुण वर्गातले जे मुलं मुली आहेत ज्यांना आयुष्यात जे त्यांनी स्वप्न पाहिलेत, तर त्यासाठी कुठलीही अडचण जरी आली तर त्या आम्ही निश्चितपणे माझं ऑफिसचा जो स्टाफ आहे त्यात तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेल. त्याचबरोबर या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की साधारण ह्या महिन्याच्या 20 आणि 21 मेला आपण महाराष्ट्र शासनाचं म्हणजे उदय सामंत ज्यांच्याकडे ते खातं आहे त्यांच्याशी चर्चा झाली. आपण एक रोजगार मेळावा घेणार आहोत आणि आपण सुद्धा त्यासाठी आपण अशाच प्रकारे आपण सहभागी व्हावं. खूप बरं वाटलं आज या ठिकाणी एवढ्या धावपळीतल्या संपूर्ण व्यस्त कार्यक्रमातनं हे दोघं राणेसाहेब असतील, भागवतसाहेब असतील, ह्या दोघांनी आणि बाकी सर्व मान्यवर ह्या सर्वांनी ह्या ठिकाणी वेळ काढून आल्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्या वतीने आमच्या संपूर्ण मित्रमंडळींच्या वतीने मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि असंच आपलं मार्गदर्शन, असंच आपली साथ आम्हाला सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.